नमस्कार. मी नेहा तोडकरी, SSM MCM गर्ल्स हायस्कूल काळा चौकी, मुंबई येथील विज्ञान शिक्षिका. आता आपली 10वीची मुलं 10वीची बोर्डाची एक्झाम देत आहेत. थोड्याच दिवसांनी 11वी प्रवेशासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होईल. ही धावपळ जर कमी करायची असेल तर कोणती काळजी घ्यावी याविषयी संवाद साधण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. तर 11वीला प्रवेश घेताना पॅरेंट्स म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सर्वप्रथम जेव्हा विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात तेव्हा विद्यार्थी आणि पालक या दोघांवरही भरपूर ताण असतो आणि त्यामुळे पालकांनी परीक्षेच्या निकालाविषयी पाल्याशी चर्चा करू नये, कारण परीक्षा देऊन झाली त्यामुळे चर्चा आत्ता करून काही उपयोग नाही. या उलट आपल्या पाल्याला कोणत्या विषयाची आवड आहे, त्याचा कल कुठे आहे याची चाचपणी करा. त्याशिवाय 10वी नंतर कोणते कोर्सेस आहेत, कोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी आपल्या पाल्याला गुगलवर शोधण्यासाठी मदत करा. पाल्याशी चर्चा करून कोणत्या शाखेत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा यापैकी कुठे त्याला प्रवेश घ्यायचा आहे हे निश्चित करा. वेळ पडल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. महत्वाचं प्लान ए आणि प्लान बी तयार ठेवा. म्हणजे तुम्ही जसं ठरवलं असेल की या शाखेत प्रवेश घ्यायचा, पण काही कारणामुळे गुण कमी मिळाले तर काय करायचं याविषयी प्लॅन बी तुमच्याकडे तयार असू दे, म्हणजे मुलाला ताण येणार नाही. आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर 11वीचा प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल याची माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रे, बातम्या यावर लक्ष ठेवा. शिवाय आपल्या शाळेचा जो ऑनलाईन ग्रुप असतो त्यावरही वेळोवेळी माहिती दिली जाते, त्यावर लक्ष ठेवा. 11th रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाला आहे ही बातमी आल्यानंतर सतर्क व्हा. 11वी प्रवेशासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. या वेबसाईटची माहिती वृत्तपत्रात किंवा आपल्या शाळेच्या ग्रुपवर आपल्याला निश्चित मिळेल. या वेबसाईटवर विविध कॉलेजेसची माहिती, उपलब्ध असलेले कोर्सेस, त्यांच्या फीज आणि मागील वर्षीचे कट ऑफ इत्यादीची माहिती दिलेली असते. त्याचा अभ्यास करा. विद्यार्थ्यांशी चर्चा करा. कॉलेजची यादी करताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. आपल्या पाल्याचे बेसिक डिटेल्स भरून लॉग इन ID आणि पासवर्ड मिळवा. आता लॉग इन ID आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तो फॉर्म एक ओपन झाला की त्याच्यामध्ये सर्वप्रथम पासवर्ड बदला. तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड बदला आणि लॉग इन ID आणि हा नवीन पासवर्ड लिहून ठेवा. जेव्हा आपण 11वी प्रवेशाचा अर्ज भरतो तेव्हा इन हाऊस अल्पसंख्याक व्यवस्थापन यापैकी कुठल्याही कोट्या अंतर्गत जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. सामान्यतः कोटानिहाय आरक्षण इन हाऊस साठी 20%, व्यवस्थापन कोटा 5% आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये अल्पसंख्याक कोटा 50% असा असतो. आता हे म्हणजे नक्की काय, तर ज्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज शाळेला अटॅच असेल त्यांना इन हाऊस कोटा लागू होतो. त्यामुळे ज्या शाळांना ज्युनियर कॉलेज लागू नाही अशा विद्यार्थ्यांनी इन हाऊस कोटाला नाही म्हणावं, कारण जर आपण हो म्हटलं तर आपल्याला प्रवेश मिळताना अडचणी येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त व्यवस्थापन कोटा हा फक्त 5% असतो, त्यामुळे तो निवडताना काळजीपूर्वक निवडावा. जर आपण अल्पसंख्याक कोटा हा पर्याय निवडला तर कॉलेजच्या पसंती क्रमामध्ये फक्त अल्पसंख्याक कॉलेजच भरता येतात, त्यामुळे कमी पर्याय उपलब्ध होतात आणि म्हणून विचार करून हा पर्याय निवडावा. कॉलेजेस प्रवेशाच्या नियमित फेऱ्या सुरू होण्यापूर्वी शून्य फेरीचं आयोजन करण्यात येतं आणि त्यामध्ये या कोट्यातील म्हणजे इन हाऊस अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सर्वप्रथम पूर्ण केले जातात. तसेच HSVC हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेस जे छोटे छोटे कौशल्य कोर्सेस आहेत त्याच्या जागा या 0 राऊंड मध्ये भरल्या जातात. जर विद्यार्थी जातीच्या आरक्षणाचा किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर त्याचे स्वतःचे जातीचे सर्टिफिकेट
उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार करावी. हा फॉर्म कुठे भरावा? तर घरी संगणकावर, लॅपटॉपवर किंवा सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी आणि तुम्ही स्वतः किंवा जाणकार व्यक्तीच्या साहाय्याने अचूक फॉर्म भरणे गरजेचे आहे. आपला चालू असलेला मोबाईल नंबर प्रवेश अर्जाचा भाग 1 भरताना देणं गरजेचं आहे. या अर्जाच्या तळाशी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करण्याचा पर्याय असतो. तो क्लिक करून तो फॉर्म डाउनलोड करावा, त्याची प्रिंट घ्यावी. या कागदामध्ये, या कागदपत्रामध्ये तुम्ही ऍडमिशनच्या वेळेला कोणती कागदपत्र सादर करणार आहे, जसं की तुमची 10वीची मार्कलिस्ट, 10वीचं LC आणि जातीचा दाखला इत्यादी. त्याच्यावर टिकमार्क करून ती माहिती भरून तो स्कॅन करून वेबसाईटवर अपलोड करावा. तसेच आवश्यक असणारी प्रवेश फी वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार भरून फॉर्म लॉक करावा आणि त्याची प्रिंट घ्यावी. तुम्ही कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेतला नसेल तर तुमचा फॉर्म ऑटो व्हेरीफाय होतो. जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर तुमचा फॉर्म शाळेतील मुख्याध्यापक ऑनलाईन व्हेरीफाय करतात. लक्षात घ्या, आपल्याला फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी शाळेमध्ये जाण्याची गरज नाही, तो ऑनलाईन व्हेरीफाय होतो. आणि फॉर्म व्हेरीफाय झाल्याशिवाय फॉर्म 2 ओपन होत नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे फॉर्म व्हेरीफाय होणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही वेबसाईटला भेट देऊन टाइमलाईनवर बघू शकता की तुमचा फॉर्म व्हेरीफाय झालाय की तो पेंडिंगवर आहे. आता इयत्ता 10वीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग 2 ओपन होतो. ही प्रवेश प्रक्रिया शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला 1 याप्रमाणे 4 नियमित फेऱ्यांचं आयोजन करण्यात येतं. सामान्यतः दिनांक 15 जुलै ते 1 सप्टेंबर या कालावधीत 2 आठवड्याला 1 याप्रमाणे 3 अतिरिक्त फेऱ्यांचे आयोजन करण्यात येते. अतिरिक्त फेऱ्या का? तर 4 नियमित फेऱ्यांमध्ये जर प्रवेश प्रक्रिया पूर्ण नाही झाली तर, अर्थात हे वेळापत्रक टेंटेटिव्ह आहे, ते मागे पुढे होऊ शकतो. अर्जाचा भाग 2 भरताना सध्याच्या नियमानुसार 1 ते 10 कॉलेज आपण पसंती क्रमानुसार निवडू शकतो. कॉलेज निवडताना त्या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि आपल्या पाल्याला मिळालेले गुण याचा विचार करावा. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही माहिती वेबसाईटवर असते. तसेच एका कॉलेजच्या वेगवेगळ्या शाखा, वेगवेगळे कोर्सेस असतात. हे निवडताना एडेड की अनएडेड हे तपासून पाहावे. एडेड कॉलेजची फी कमी असते तर अनएडेड कॉलेजची फी खूप जास्त असते. याची ही माहिती वेबसाईटवर अंदाजे फी सहित दिलेली असते. लक्षात घ्या, वेगवेगळ्या कोर्सेससाठी, वेगवेगळ्या ब्रांचेससाठी, एडेडसाठी, अनएडेडसाठी कॉलेजचा कोड वेगवेगळा असतो. त्यामुळे जर तुम्ही चुकीचा कोड भरला तर तुम्हाला कदाचित एडेडच्या जागी अनएडेड कॉलेज लागलेलं असू शकतं, याची काळजी घ्या. आपल्याला हवे असलेले सर्व विषय उपलब्ध आहेत का? घरापासून कॉलेजचं अंतर, कॉलेजची फी इत्यादी बाबी तपासून कॉलेजची पसंती क्रमानुसार यादी तयार करावी. वेबसाईटवर दिलेल्या सूचनेनुसार फॉर्म भरून लॉक करावा आणि मग त्याची प्रिंट घ्या. फॉर्म भरल्यानंतर अंदाजे 2 दिवसांनी पहिली यादी जाहीर होते. तुम्हाला कॉलेज मिळाले असेल तर SMS मोबाईलवर येतो. म्हणून फॉर्म 1 भरताना आपला चालू असलेला, सुस्थितीत असलेला मोबाईल नंबर अचूक भरावा. वेबसाईटला भेट द्यावी, तिथेही आपल्याला मिळालेलं कॉलेज कळू शकतं. तुम्ही प्रथम क्रमांकावर लिहिलेलं कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणं बंधनकारक आहे. लक्षात घ्या, पहिल्या क्रमांकाचं पसंतीचं कॉलेज मिळूनही तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाता आणि मग तुम्ही डायरेक्ट अतिरिक्त फेरा, विशेष फेरीमध्ये पोहोचता. त्यामुळे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज लागलं असेल तर बाय डिफॉल्ट कंपल्सरी तुम्ही ऍडमिशन घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज प्रथम क्रमांकाच्या पसंतीचं नसेल किंवा तुम्हाला कॉलेज मिळालंच नसेल तर तुम्ही दुसऱ्या फेरीची वाट बघू शकता. दुसऱ्या फेरीसाठी आवश्यक असल्यास तुम्ही कॉलेजच्या पसंती क्रमाची यादी बदलू शकता. म्हणजे पुन्हा एकदा कॉलेजचं कट ऑफ
तिथे उपलब्ध जागा किती आहेत, आपल्या पाल्याला मिळालेले गुण किती आहेत, यानुसार आपण कॉलेजची यादी चेंज करू शकतो. आता दुसरी फेरी कधी आहे, त्याची यादी कधी अपडेट करायची, दुसऱ्या फेरीनंतर कॉलेज कधी मिळणार, याची सर्व माहिती वेळोवेळी वेबसाईटवर तसेच वृत्तपत्रात दिली जाते. दुसऱ्या फेरीतही कॉलेज नाही मिळालं किंवा पसंतीचं कॉलेज नाही मिळालं तर आपण तिसऱ्या फेरीची वाट पाहू शकतो. जोपर्यंत आपल्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज वेबसाईटला भेट देणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. नियमित फेऱ्यांमध्ये सुद्धा कॉलेज नाही मिळालं तर विशेष फेऱ्या आयोजित केल्या जातात. पण लक्षात घ्या, कॉलेजमधल्या जागा भरल्या गेल्याने मग आता कॉलेजच्या निवडीवर मर्यादा येतात. त्यामुळे तिसऱ्या फेरीपर्यंत, चौथ्या फेरीपर्यंत आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल याची आपण काळजी घेऊया. आता फॉर्म भरून झाला, तुम्हाला कॉलेज मिळालं. आता कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे, तर कॉलेज मिळाल्याचा SMS आल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा, ही पहिली पायरी. दुसरं, कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पुढील गोष्टी सोबत असाव्या. सर्वप्रथम आपण जो प्रवेश अर्ज भरलाय त्याची प्रिंट, 10वीच्या मार्कांची मार्कलिस्ट, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे आरक्षण घेतलं असल्यास विद्यार्थ्याच्या स्वतःच्या जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल गटाच्या आरक्षणाचा लाभ घेत असल्यास पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, 2 नवीन पासपोर्ट साईज फोटो इत्यादी गोष्टी आपल्या सोबत असू द्या. जर आपण आरक्षणाचा लाभ घेतला असेल आणि त्याची कागदपत्र आपण विहित कालावधीमध्ये जर जमा केली नाही तर आपला अर्ज, आपला प्रवेश कॅन्सल होऊ शकतो, याची नोंद घ्या. तेव्हा या सूचना आपण फॉलो केल्या किंवा एवढी काळजी घेतली तर निश्चितपणे आपण व्यवस्थित 11वीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून निश्चिंत मनाने आपण कॉलेज निवडू शकतो आणि आपल्याला हवं असलेलं कॉलेज आपल्याला लाभू शकतं. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.